हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मालवण बीच आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या एक्झॅक्ट समोरचा हा होमस्टे हॉटेलचा व्हिडिओ। मेरीकॉम होम्स असं नाव आहे। तुम्ही जर इथे 2 दिवस स्टे केला तर तुमचे मालवणच्या आसपास मालवण बीचच्या इथे 10 ते 15 पॉइंट्स कव्हर होतात आणि जर तुम्हाला 1 डे स्टे जरी करायचा असेल तरी 7-8 पॉइंट्स तर नक्की कव्हर होतात। मिनी केरळ, सुनामी बेट, सिंधुदुर्ग किल्ला, एकदम सायलेंट वाला जो निवती बीच आहे हे इकडच्या एरियातला, नंतर तारकर्ली बीच, असे भरपूर पॉइंट्स तुमचे कव्हर होतात। आणि हा जो व्ह्यू मी दाखवला होता तो एक्झॅक्ट खाली जेव्हा आपण रिलॅक्स करायला बसतो तेव्हा, तर तुम्हाला असं वाटेल की मग बीच व्ह्यू घ्यायचा असेल तर बाहेर येऊन बसावं लागेल, तर असं काही नाहीये। तुम्ही जेव्हा जेवायला येता किंवा रिलॅक्स करायला तेव्हा तो व्ह्यू दिसेल आणि जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये असाल, हे हॉटेलमध्ये आहे, एकदम मस्त झाडे, फ्रेश आणि खूप शांत आणि छान वातावरण आहे। इथे एक आड देखील आहे आणि मग मध्ये गेल्यास हॉटेलच्या तिथून विंडो मधून देखील तुम्हाला बीचचाच व्ह्यू आहे। आणि हे साइडला एकदम कौलारू घर, पूर्ण कोकणी फिलिंग येते इथे आले की। आणि इथलं जेवण देखील खूप मस्त आहे। हे आहे मेरीकॉम होम्स आणि तुम्हाला एकदम रिझनेबल आणि व्यवस्थित प्राइस मध्ये तुम्हाला हे देतील रूम्स वगैरे, आणि रूम्स देखील खूप मस्त आहेत। आणि हे बाहेरचं वातावरण आणि हा निवती बीचचा मी व्हिडिओ मुद्दाम टाकला आहे, इथे तुम्ही राहिल्यानंतर तो देखील कव्हर होईल। तर हॉटेल अशा पद्धतीने आहे, 3 मजले आहेत आणि त्याच्यामध्ये हे असेच बाहेरचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे। रूम देखील मस्त आहे, त्यामध्ये काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये, प्रशस्त, क्लीन आणि सगळं व्यवस्थित, फॅसिलिटीज देखील जे काही नेसेसरी फॅसिलिटीज असतात ते इथे आहेतच। आणि इथे बाल्कनी देखील आहे, तुम्हाला जर बाहेर जेवायचं नसेल किंवा इथे थोडंसं तुम्ही टाइम स्पेंड करू शकता बाल्कनीमध्ये। इकडे टेबल्स देखील लावले आहेत इकडच्या साईडला आणि अशा पद्धतीने हे हॉटेल आहे। आणि नाईट व्ह्यू कसा आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे हॉटेलचा। आणि तुम्ही ग्राउंड फ्लोअर घेतल्यानंतर गार्डन व्ह्यू येईल। मोस्ट ऑफ द इथे 2च रूम ठेवलेले आहेत त्यांनी देण्यासाठी, कारण वरच्या फ्लोअर्सवरती जास्त व्ह्यू असल्यामुळे, तर गार्डन व्ह्यू देखील आहे। तर अशा पद्धतीने हे हॉटेलचा हे आहे व्ह्यू आणि एक्झॅक्ट मालवण बीचच्या समोरच आहे। तर हे नाईटला असं दिसतं आणि परत त्यांनी लाइटिंग देखील लावलेली आहे। खूप मस्त वाटतं इथं, एकदम शांत आणि असं काही गोंधळ किंवा बाकी गर्दी वगैरे काहीच नाहीये। तर हा असा दुपारचा व्ह्यू घेतलेला आहे मी, मॉर्निंगचा थोडा। उठ उठ ये, नको नको नंतर, बर बोल। तर गाईज खूप छान वाटतंय, तुम्ही बघू शकता हा व्हिला, इथे झोका आणि समोरच समुद्र आहे। तुम्ही काय खाताय हे? ओ हळू हळू। ही आमची व्हेज थाळी आहे आणि हे ह्यांचं काय 1.5 किलोचं प्रॉन्स एवढंसं बनवून आलेलं आहे आणि अर्धा किलो। आणि हे काय आहे? करी दिलेली आहे त्यांना, ते आमच्या काही कामाचं नाहीये, मी फक्त व्हिडिओत दाखवतेय। आमचं हे मस्त पत्तागोबीची भाजी, चपापुरण भात, मटकी आणि हे क्यूट वाला पापड, मला खूप आवडलाय हा क्यूट वाला पापड। आणि आम्ही जेवायला बसलोय आणि ही माऊ पण इथं आली आहे, तिला पण आय थिंक थोडंसं काहीतरी खायचंय। इकडे 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 तर गाईज तुम्ही बघू शकता समोरच बीच आहे आणि हे मेरीकॉम हॉटेल आहे, आम्ही बुक केलेलं। खूप छान आहे इथं, मस्त आम्ही जेवण करतोय। हे व्हेज थाळी आम्ही ऑर्डर केलेली आहे, यांनी प्रॉन्स वगैरे काय काय ऑर्डर केलेलं आहे आणि मस्त आमचं जेवण चालू आहे। खूप छान वाटतं, असं वाटतंय की आम्ही बीचच्या साईडला बसून जेवण करतोय, वाटतंय काय करतच। काय म्हणला? वाटत नाही, खरंच आपण जेवण करतो। हा तेच, खरंच करतोय, छान वाटतंय पण। आणि ते झोका पण आहे इथं, मी तिथे बसले होते झोक्यावरती, छान वाटतंय। चला आता जेवण करतो, नंतर बाकीचा व्हिडिओ। कुत्र्याला टाका ना, कुत्र्यानं काय वाईट केलंय? मस्तपैकी जेवण करून आम्ही रिलॅक्स करतोय। आता थोडंसं ऊन आहे बाहेर म्हणून
आणि थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर मग जवळचे पॉईंट्स आणि शॉपिंग एरियामध्ये जायचंय. मस्त इथे छान वाटतं रिलॅक्स करायला. तर गाईज, जे हॉटेल बुक केलेलं आहे मेरीकॉम होम्स, तर नाईटला असा व्ह्यू दिसतो त्याचा. एकदम मस्त लाइटिंग वगैरे लावलेली आहे सगळीकडे, झोपाळा वगैरे सगळं व्यवस्थित आहे इथे, तुम्ही पाहू शकता. इथलं फूड देखील अप्रतिम आहे. तुम्ही नक्की इथे येऊन स्टे करा आणि फूड देखील इथूनच ट्राय करा. म्हणजे काय, तर तुम्हाला जर प्रॉन्स आवडत असतील, फिश आवडत असेल, तर तुम्ही स्वतः देखील बाजारातून आणून यांना बनवायला देऊ शकता आणि हे बनवून देखील देतात. असं किलोप्रमाणे त्याचे रेट्स असतात. आणि इथे थाळी देखील खूप मस्त आहेत. फिश थाळी, व्हेज थाळी. आता मी तर व्हेजिटेरियन आहे, तर मी व्हेज थाळी घेतली होती, ती पण खूप छान आहे. आणि मेन म्हणजे बेस्ट पार्ट ह्या हॉटेलचा असा आहे की अगदी समोरच बीच आहे, तुम्ही पाहू शकता. इथे हॉटेल बुक केल्यानंतर गर्ल्ससाठी एकदम आवडीचा भाग हा आहे की इथून शॉपिंग मार्केट एकदम जवळ आहे. शॉपिंग म्हणजे नेमकं काय, कपडे वगैरेच नाही, तर काजूचे वेगवेगळे पदार्थ, काजूचे लाडू किंवा काजूचे एकदम वेगवेगळ्या प्रकारचे काजूचे खायचे पदार्थ देखील आहेत. आणि बाकी यांचे मसाले, जे की इथले खूप फेमस मसाले असतात, ते सगळे मसाले देखील इथे अवेलेबल आहेत. आणि माशाचे वेगवेगळे तळून खायचे वगैरे पदार्थ, त्याचे मला पर्टिक्युलर नावं नाही माहिती, पण त्याचं पूर्ण जे शॉपिंग यार्ड आहे ते इथून जवळच आहे आणि आम्ही तिकडेच चाललोय. तर स्टे ट्यून. तर हा आहे हॉटेलचा व्हिडिओ. तुम्हाला ॲड्रेस हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येत आहे शॉपिंगचा. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.